केज लगत असलेल्या श्रीकृष्ण आश्रमामधले हे दृश्य आपण पाहत आहात. खरं तर केज लगत असलेला हा आश्रम या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो आहे की सध्या गेली काही वर्षापासून या ठिकाणी प्रबोधनाचं कामही केलं जातं आहे. केशव महाराज शास्त्री यांनी हा आश्रम स्थापन केलेला आहे आणि येत्या 11-12 मार्चपासून या ठिकाणी भव्य अशा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे. अध्यात्म ही मानवी जीवनामध्ये शांतता आणि समाधान देण्याचं एक प्रमुख माध्यम मानलं जातं. निश्चितच त्यामुळे अध्यात्मात काम करणारी वेगवेगळी माणसंही आहेत. अध्यात्म आणि विज्ञान खरं तर यांच्यामध्ये फारशी मतभेद नाही आहेत, परंतु तसे ते दाखवले जातात. कारण दोन्ही क्षेत्रानं जर वास्तविकता मान्य केली तर खरं तर हे दोन्ही गोष्टी मानवाच्या कल्याणासाठी खूप आवश्यक आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण अध्यात्माकडे वळतो तेव्हा पवित्र अध्यात्मात काम करणारेही काही क्षेत्र आहेत ज्या ठिकाणाहून मानवी कल्याणाची अपेक्षा केली जाते. आणि आज गेली काही वर्षापासून केज लगत असलेल्या बीड रोड लगत असलेल्या श्रीकृष्ण आश्रमामध्ये खरं तर केशव महाराज शास्त्री आपलं ज्ञान प्रबोधनाचं काम या ठिकाणी करतायत. वेगवेगळ्या कथा असतील किंवा बाकी आध्यात्मिक कार्य करून ते सध्या या आश्रमातून या प्रबोधनाचं काम करतात. आज येत्या 11 आणि 12 मार्चपासून म्हणजे 11 मार्चपासून काही कार्यक्रमाला सुरुवात होते, 12 मार्चपासून कथेला सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम जो आयोजित केलेला आणि विशेष म्हणजे याच काळामध्ये या ठिकाणी एक भव्य यज्ञ या ठिकाणी कार्यक्रम यज्ञाचाही आहे. 108 चंडी यज्ञ पार पडणार आहेत असंही महाराजांनी सांगितले. प्रत्यक्ष महाराजाकडून आपण हे जाणून घेणार आहोत की नेमकं या श्रीकृष्ण आश्रमात येत्या पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये नेमके कोणते कार्यक्रम होणार. महाराज तुमचं स्वागत आहे. खरं तर अध्यात्म आम्ही नेहमी म्हणतो की अध्यात्माची गरज आहे मानवाला. जे काही मानवी कल्याणाचं अध्यात्म आहे ते आवश्यक आहे आणि यासाठी आपण प्रयत्नशील असता. कारण केज शहरात बी आपण आणि काही अशा सुसंस्कृत मानव बनावा यासाठी काही कथेचं आयोजन केलं होतं. मला हे सांगा की श्रीकृष्ण आश्रम हे स्थापना केल्यापासून म्हणजे काय कोणत्या प्रेरणेनं हा केला आता? श्रीकृष्ण आश्रमाची स्थापना या उद्देशानं केली की या परिसरातले जे मागासलेले व्यक्ती आहेत, जे अज्ञानी आहेत, त्यांना एक सद्मार्ग मिळाला पाहिजे, चांगला मार्ग मिळावा, सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे, सर्व मतभेद विसरले पाहिजेत आणि आपल्या जीवनाची उन्नती केली पाहिजे, जीवनामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे आणि एक व्यापकता जीवनामध्ये येणं गरजेची आहे. संकोचित वृत्ती, संकोचितपणा हा जीवनातून निघून गेला पाहिजे आणि मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे ते प्रत्येकाच्या लक्षात येणं गरजेचं आहे. या उद्देशाने या आश्रमाची स्थापना केली आणि तेव्हापासून जनसेवेचं कार्य आश्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत. निश्चितच या आश्रमामध्ये आल्यानंतर आपण जे वृक्ष आहेत किंवा बाकी लागवड केलेली आणि एक खरं तर हा भाग जो आहे यापूर्वीचा हा माळरान होता आणि तो माळरानावर तुम्ही खरं तर इतकं सुंदर असं हे सगळं बनवलं आहे. यामुळं बरेचसे लोक सध्या भेटी देत आहेत तिथं आणि निश्चित ज्या केज शहराला फारसं काही असं फिरण्यासारखं किंवा जवळचं असं वाटावं असं एक ठिकाण आपण बनवलेलं. नुकतंच असंही कळतं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये इथं आपण भव्य कार्यक्रम घेत आहे. नेमके हे कार्यक्रम काय आहे? होय, 11 मार्चपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे. 11 मार्चला यज्ञाला सुरुवात होणार आहे आणि 12 मार्चपासून परमपूज्य ढोक महाराज त्यांची महाराष्ट्रामध्ये विशेष रूपानं प्रसिद्धी आहे रामायणाचार्य म्हणून. त्यांची रामकथा 2 ते 5 या वेळेमध्ये संपन्न होणार आहे. 12 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि रात्री महाराष्ट्रातील विद्वान कीर्तनकारांचे रात्री कीर्तन होणार आहेत. दररोज 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन होतील आणि दिवसभर महाप्रसाद चालू राहणार आहे आणि दररोज सकाळी यज्ञ होत राहणार आहे. या विष्णू यज्ञामध्ये अनेक लोक सहभागी होतील, सहभागी झालं पाहिजे. कारण यज्ञ हा या उद्देशानं केला जातो. यज्ञामुळे वातावरण शुद्धी होते. त्याचप्रमाणे भगवंतापर्यंत जे आपण पोहोचवतो, भगवंताचं मुखच म्हटलेले अग्निदेवता, अग्निदेवतेला जे आपण समर्पित करतो ते भगवंताला समर्पित केल्याप्रमाणे असतं. आणि दुसरा एक उद्देश महत्त्वाचा आहे की आपल्या जीवनातले जे विकार आहेत ना ते यज्ञामध्ये आहुती द्यायचे आहेत. आपल्या जीवनातले जे दुर्गुण आहेत, दुर्व्यसनं आहेत, त्या दुर्गुणांची, दुर्व्यसनांची आहुती देऊन आपलं जीवन शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण परमार्थ बरेच माणसं करतात, परंतु परमार्थाचा नेमका अर्थ माणसाला कळतच नाही आहे. फक्त जी आहुती देणं गरजेची आहे ती आहुतीच आपण बाजूला ठेवतो आणि यज्ञामध्ये विधीपूर्वक सांगितलेली आहुती देतो, परंतु दुर्गुण जे सोडायला पाहिजेत
ते जीवनातले दुर्गुण सोडत नाहीत आणि जोपर्यंत दुर्गुण जीवनातले जात नाही आहेत, द्वेष मत्सर काम क्रोध जात नाही आणि व्यसनं जात नाही, तोपर्यंत मनुष्य जीवन सुखी होत नाही आहे. आणि या उद्देशानं मानवतेच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून या यज्ञाचं नियोजन केलेलं आहे. आणि मला वाटतं 12 तारखेपासून ढोक महाराजांची कथाही तर होते असं आहे ना? होय, 12 तारखेपासून परमपूज्य रामराव महाराज ढोक यांची कथा आयोजित केलेली आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये अतिशय सुंदर संगीत रामकथा होणार आहे. महाराजांनी आता सांगितल्याप्रमाणे निश्चित अध्यात्माच्या काही गोष्टी, मानवाची मानसिकता जर आपण लक्षात घेतली तर त्या छोटे विकार दूर व्हायला नक्की मदत होते. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट माणूस कसा स्वीकारतो यावर अवलंबून आहे. महाराजांनी खूप छान सांगितलं या ठिकाणी की त्यांच्या या आश्रमातून व्यसनमुक्ती आणि यासारखे मानवी जीवनातले सध्याचे जे अतिशय महत्त्वाच्या प्रश्न आहेत तेही दूर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि भविष्यामध्ये त्याही क्षेत्रामध्ये ते काम करू इच्छितात. निश्चित अध्यात्मानं अशा क्षेत्रात जर काम केलं तर आम्हाला मानवी जीवनाला हे अध्यात्मपूरक आहे. कारण आपण बघितलं असेल मागच्या 2 आठवड्यापूर्वी केज शहरामध्ये मला वाटतं नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठाननं एक स्वच्छता मोहीम राबवली होती. एक अध्यात्मातल्या प्रतिष्ठाननं खूप मोठं कार्य केलं आणि केजवाशाण्याची जाणीव करून दिली की अध्यात्म क्षेत्रातसुद्धा काही प्रतिष्ठान असे आहेत की जे मानवी कल्याणासाठी, मानवाच्या चांगल्या जीवनासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. मला वाटतं केज तालुक्यातील हा आश्रम भविष्यामध्ये निश्चित या परिसरातील लोकांना एक चांगला मार्ग दाखवण्यासाठी किंवा त्यांच्या जीवनामध्ये कल्याणकारी काही बाबींचा त्यांच्यामध्ये रोपण करण्यासाठी निश्चित अनुकूल होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया. कारण या ठिकाणी आपण आलात तर नक्कीच एक मन प्रसन्न होतं आहे. कारण शेवटी मानवामध्ये एक क्षमता आहे. महाराज तर अध्यात्म क्षेत्रात काम करतात केशव महाराज शास्त्री, परंतु प्रत्येक मानवामध्ये एक क्षमता आहे की तो मानवाला बदलू शकतो, दुसऱ्या लोकांना बदलू शकतो. जर हे चांगल्या कामासाठी जर आम्ही बदलू शकलो तर अशी आश्रम, अशी ठिकाणं ही मानवाच्या कल्याणासाठी पूरक आहेत असं आम्हाला वाटतं. केजच्या श्रीकृष्ण आश्रमामध्ये 108 चंडी यज्ञाची भव्य तयारी या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे या मंडपामध्ये केलेली आहे. आणि या ठिकाणी 11 तारखेपासून या ठिकाणी एक भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि त्याची पूर्वतयारी या ठिकाणी सुरू असल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे. आश्रमाच्या जवळ होणाऱ्या या कथामध्ये आपण बघतो या भव्य असा मंडपही उभारण्यात आलेला आहे आणि समोरच्या बाजूला भोजनाची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आलेली आहे.